फोटोमध्ये दिसणाऱ्या या 70 वर्षीय रिक्षा चालकानं आत्महत्या केली आहे। दृश्यांमध्ये तुम्ही पाहू शकता की पोलीस स्टेशनच्या बाहेर गर्दी जमा झाली आहे। याचं कारण म्हणजे आधी अपघात झाला आणि त्यानंतर रिक्षा चालकानं आत्महत्या केली। डोंबिवलीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय। रिक्षा चालकाच्या आत्महत्येनंतर नातेवाईकांनी गंभीर आरोप केले। अपघातानंतर नेमकं असं काय झालं की या रिक्षा चालकानं थेट आपलं जीवनच संपवलं। हे आहेत मुंजाजी शेळके। डोंबिवलीतील मोठा गाव इथे कार आणि रिक्षेचा अपघात झाला। त्यानंतर कार चालकानं शेळके यांना डांबून ठेवलं। त्यानंतर शेळके यांना मारहाण सुद्धा करण्यात आली असा आरोप होतोय। त्याचप्रमाणे वाहन चालकानं त्यांच्याकडून 2 लाख रुपयांची मागणी देखील केली। नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री 3 वाजता रिक्षा चालकाची सुटका झाली आणि त्यानंतर ते घरी परतले। घरी परतल्यानंतर त्यांनी आत्महत्या केली। 2 लाख रुपये द्यायचे कुठून या मानसिक तणावाखाली त्यांनी टोकाचं पाऊल उचललं। या धक्कादायक प्रकरणानंतर डोंबिवलीच्या विष्णुनगर पोलीस ठाण्याच्या बाहेर नातेवाईकांनी गर्दी केली। जोपर्यंत वाहन चालकावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशा भावना या ठिकाणी व्यक्त करण्यात आल्या। पाहूया शेळके यांच्या नातेवाईकांनी काय आरोप केलाय। मला रोज भाजी आणून देत होते। रोज 10 वाजता येत होते मला घ्यायला। मी रात्री तिथंच वाट पाहिले, काम नाही आले। आलेच नाही। म्हणजे 10 म्हणता मी 11 वाजता बसले तिथे। मग घरी आले तर आलेच नाहीत। कुठे गेले आम्ही म्हणत राहिलो सारखे। सुनाला म्हणाले नाही कसे आले नाही। तर मग सकाळी 3 वाजता आले तर म्हणले मला दमदाटी दिली, मला मारलं, मला हाणलं। मी गाडी ठेवलं 3 वाजता तिथं ठेवलं। पैसे घेऊन ये म्हणले, 2 लाख रुपये आण म्हणले तेव्हा तुला सोडतोच नाही तर सोडित नाही। घाबरले म्हणले, मी लय घाबरले, आणतो म्हणले। मग असं माहीत नाही मला असं काय झालं तर म्हणले गाडी बी धरली, मला मारलं हाणलं, पैसे घेऊन ये तर तुझी गाडी देतोच नाही तर देत नाही। आता ते माहीत नाही ना कोण होते काय होते ते माणसं पकडणारे। आण म्हणले पैसे, ती बाई म्हणली पैसे घेऊन ये तेव्हा तुझी गाडी देते तर देत नाही। आम्हाला चांगलं चाव्या घेतल्या त्याईनं, पैसे आणून द्या। ते घरी आले आणि ते मला बोलले की ज्योती म्हणले माझी गाडी पकडली, मला खूप टेन्शन आले। तर मी बोलले मामा कशाचं टेन्शन आले? तर ते बोलले की ती गाडी पकडली आणि ते बोलतात ते पैसे देत नाही तोपर्यंत गाडी सोडणार नाही, गाडी माझी आहे। तर त्याच्यामुळे मी बोलले मामा आता जाऊ द्या, काय टेन्शन घेऊ नका, म्हणलं आपण सकाळी बघूया। तर त्याच्यामुळे मग मी झोपलोत आम्ही। मला वाटलं ते झोपले का काय, तर मग ते किचनमध्ये गेले आणि त्यांनी तसं केलं। टेन्शनमध्ये त्यांनी फाशी घेतली, गळफास घेतला। आणि मग मी सकाळी 6ला उठले तर बघितलं तर ते असं हे झालं। पोलीस स्टेशनला आलोत। मग इथं विष्णुनगर पोलीस स्टेशनला आले। मग काय सांगतात पोलीस, काय बोलतात? आता ते पोलीस काय बोलत नाहीत अजून। ते बोलतो आम्ही नंतर बोलतो नंतर। काहीच घरी जा काहीच बोलू देत नाही ते आम्हाला। आमचा बाप वारला, आम्ही घरी काहीच बोलू देत नाही ते आम्हाला। घरी कसं जायचं? आमचा बाप वारला, आम्हाला न्याय पाहिजे। आम्हाला काहीच बोलू देत नाही ते, काहीच बोलू देत नाही। न्याय पाहिजे आम्हाला। आमचा बाप वारला, आम्हाला सांगायचं होतं तुम्ही। आमची गाडी पोलीस स्टेशनला उभी करायची होती। आधार कार्ड होतं त्याच्यामध्ये, पाकिटामध्ये आधार कार्ड होतं पाकिटामध्ये। या प्रकरणी कार चालक आरोपी आकाश म्हात्रेच्या विरोधात विविध कलमांतर्गत विष्णुनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच आरोपीला अटक करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। आज सकाळच्या सुमारास श्रीमती ज्योती सुनील शेळके यांनी पोलीस स्टेशनला विष्णुनगर पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली की त्यांचे सासरे कुंजाजी भागोजी शेळके वय 67 वर्ष, धंदा रिक्षा चालक, हे काल रात्री 9:30 वाजताच्या सुमारास मोठागाव या परिसरातून रोडवर जात असताना त्यांचा आकाश म्हात्रे नावाच्या कार चालकाबरोबर वाद झाला। कार चालकाला तिची रिक्षा टच झाल्यामुळे आकाश म्हात्रे याने त्यांची रिक्षामुळं 10,000 रुपयाचं नुकसान झालं असं सांगून त्यांना 10,000 रुपये मागितले। त्यावेळी त्यांच्याकडे पैसे नसल्यामुळे त्यांनी आकाश म्हात्रेने मुंजाजी शेळके यांची रिक्षा त्याच्या घरी घेऊन गेला आणि त्यानंतर त्या मानसिक त्रासातून मुंजाजी शेळके यांनी त्यांच्या घरी येऊन आत्महत्या केल्याचं, गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आरोप आहेत, असं तक्रार आहेत। तर त्याप्रमाणे आम्ही रीतसर फिर्याद घेऊन गुन्हा नोंद करीत आहे आणि पुढील प्रक्रिया सुरू करत आहोत। या व्हिडिओबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तसेच लोकमतच्या कल्याण डोंबिवली पेजला
लाईक आणि फॉलो करायला देखील विसरू नका. कल्याण डोंबिवलीहून मयुरी चव्हाण, लोकमत.